मांडलेला हा ताट आदरणीय विनोददादा मोरेने केलेली आखलेली ही संकल्पना, त्या संकल्पनेच्या माध्यमातून केलेली मेहनत, या सर्व खेळाडूंना मिळवून दिलेलं हे एक मोठं व्यासपीठ, हा खेळाचा प्लॅटफॉर्म. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला चेतन, दुसऱ्या बाजूला सतीश आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल सज्ज होतोय. येस, पंचांचा इशारा लेट्स प्लेचा आमचे आजच्या दिवसामध्ये. यावेळेला ट्राव्हिकला आडव्या बॅटने चेंडूला एक धाव पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. सिंगलने धावफलकाचं खातं ओपन केलं गेलं. दोन्ही फलंदाज त्यात आत्मविश्वासाने उतरलेले आहेत. केएसके अंतर्गत हे संघ एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेले आहेत. एकमेकांचे धागे दोरे माहीत आहेत. ओ, लांबून खेळण्याचा प्रयत्न, दुरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून बॅट फिरवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश. डॉट बॉल आलाय. कोणतीही धाव नाही त्या चेंडूवरती. उजव्या स्टेजच्या बाहेर पुन्हा एकदा फुल ऑन लेन पुढे हाताळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. अजित म्हात्रे सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग अंपायर अमित गोलतकर सर यांना आपण पाहताय. ओ, आडवा बॅटने खेळलाय. यावेळेला बॅटच्या राडामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओ, झेल सुटलाय. असं वाटलं होतं की हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करेल, पण तसं झालं नाही. उंच गेल्यानंतर जी उंची होती त्याला बघता चेंडू खाली आला आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना जजमेंट चुकलं. झेल सुटला. 2 धावा कंप्लीट. 3 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे, त्यामुळे चेंडू सरळ निघून जाईल. मिड विकेट सीमारेखा पार. चौकार. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलकावरती धावा आहेत 7. खूप वेळानंतर चौकार आलाय चेतनच्या बॅटमधून, ज्याची अपेक्षा होती. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चांगली रनिंग. यशस्वी षटक संपन्न मी म्हणेल. विकेट नाही आली, परंतु धावा तितक्या जास्त आलेल्या नाहीत. पहिल्या षटकानंतर पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा बिनबाद. कळमगाव गावडोशी केसीसी या संघाच्या 8 धावा झालेल्या आहेत. यानंतर होणारी मॅच ही 2 विजयी संघांमधील होणार आहे. त्यामुळे अहिर आणि देवळी, अहिर देवळी संघाचे कर्णधार शंकर लक्षात ठेवायचं, यानंतरची मॅच 2 विजयी संघांमध्ये होणार आहे. त्यामुळे कुणीही जास्त लांब जाऊ नका. आणि खेळत असलेली मॅच जे 2 संघ खेळतात त्यांनी सुद्धा ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. 2 विजयी संघांदरम्यान यानंतरची मॅच होणार आहे. पहिलं षटक 8 धावांचं. दुसऱ्या षटकामध्ये निखिल जाधव याला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. गिरगावचा वंडर बॉय. मुंबई या क्रिकेटमधील असा एक अवलिया ज्याचं नाव सध्याला चर्चेत आहे. केएसके मध्ये तरी ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यावेळेला त्याची एंट्री आपण बघतो, त्याचा खेळ आपण बघतो. आणि आज तो या विरार महाडाच्या मैदानावरती आलाय आणि आपल्या संघासाठी खेळतोय. उजव्या स्टेजच्या बाहेर, जास्तच बाहेर वाईड लाईनच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची छेडखानी करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा नाही. वाईडचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते. मागील मॅच मध्ये 69 धावा झाल्या आणि त्या 69 धावांचा पाठलाग सुद्धा झाला. 7 चेंडू राखून तो पाठलाग झालाय. त्यामुळे या सामन्यामध्ये किती धावा बनवायच्या हा एक पेच आहे, हा एक प्रश्न आहे बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. एकाचं रूपांतर 2 मध्ये.
कळमगाव गावडोशी संघ नाणेफेक जिंकला त्यावेळेला त्याने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना त्या निर्णयाप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तितकीशी होताना दिसत नाहीये. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचले. समोरच्या दिशेने लांबून खेचले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनेल दर्शक. चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. मनसे चौकार. वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर होणारी गोलंदाजी, त्या गोलंदाजीला पाहिल्यानंतर प्री प्लॅन स्ट्रोक, त्यानंतर इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार. चेंडूवरती झालाय वार आणि चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. मनसे षटकार. चार चेंडूच्या समाप्तीनंतर निखिलने पहिला चेंडू एका धावेसाठी हाताळला होता. त्यानंतर वाईड जो आलाय त्या वाईड नंतर 2 मोठे फटके या धावफलकाला गती देत आहेत. आणि जशी मी मगाशी चर्चा केली होती की पहिल्या सामन्यामध्ये जर का 69चा पाठलाग झालाय तर या सामन्यामध्ये किती धावांना बघितलं जाईल. ओ बॅटची कडा, हलकीशी कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत पुन्हा एकदा धावन कंप्लीट. सिंगल धाव येते. अठ्ठावीस झालेले आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये, लॉंग ऑन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पाटलोट संघाचे मिस्टर सचिन आपण यायचंय
यावेळेला काय जबरदस्त पंच आहे, फोरमचा वापर करून चेंडूला पाठवून दिलं. वाईडिश लॉंग ऑफ चोटोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. थँक्यू थँक्यू डेजे. चला, हातलोड संघाचे सचिन आलेले आहेत का, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी अक्षयना विनंती करेल की आपण सन्मानित करण्यासाठी यायचं, त्यांच्या गावाचा तो सन्मान आहे. यस सर. हातलोड संघाचे सचिन यांचा सन्मान केला जाईल. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि आपला हा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याचा मानकरी मिस्टर आकाश, आपण सुद्धा यायचंय. आकाश यांना सामनावीराचा किताब देऊन गौरव करण्यात येईल. सिंगल वरती समाधान, वैयक्तिक दुसरं षटक विशाल करत असताना यावेळेला हलक्या हाताने खेळला चेंडू कव्हर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने आला, रनआउटची संधी आणि ती संधी मिस होते. एकाचं रूपांतर 2 मध्ये, आता 2चं 3 मध्ये होण्याची वेळ आली होती की काय. ते एक मध्ये व्हायरल झालेली रील होती ना IPL ची, त्या पद्धतीचा काहीसा प्रकार इथं घडेल असं वाटलं होतं. अखेरकार 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाबांशी षटक संपलंय. 30 रन आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा धावफलकात ते लगावल्या गेल्यात. आकाश आलेले आहेत. अक्षय, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मागील मॅचचा मिस्टर आकाश फ्रॉम आहिर देवळी. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धाबा आहेत. बघा, एक महत्वाची सूचना दोन्ही संघांसाठी, तुमचा 12th मॅन जो असेल त्या 12th मॅनला इथे पाठवत असताना नावांबरोबरच त्यांनी स्कोअरबोर्डवरती लक्ष द्यायचंय. काही उणिवा असेल किंवा काही समस्या असतील तुम्ही लगेच आमच्या स्कोररला विचारायचे आहेत, जेणेकरून तुमच्या संघाला तुम्ही ती माहिती प्रॉपर देऊ शकता की कुठे काय झालं आणि कुठे काही नाही. डगआउटमधून खेळाडू बोलत असतील तर मग 12th मॅनचं काम काय आहे. सो आय रिक्वेस्ट टू ऑल टीम्स, मेक शुअर करा की तुमचा 12th मॅन या साऱ्या गोष्टी बघेल आणि मॅच चालू होण्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबेल. तीन षटकं संपलीत. सचिनच्या हातामध्ये चेंडू. 3 षटकानंतर 40 धाबा, 13.33च्या सरासरीने हे धावफलक. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत. मागील मॅच मध्ये 69 धावा बघितल्यात आणि म्हणूनच या षटकामध्ये या मॅच मध्ये किती धावा दिसला. ओ, पहिला चेंडू आणि त्याच्यावरती जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह खूप मोठा होता. पंचांनी ती अपील फेटाळली आहे, परंतु 1 धाव लेग बायच्या रूपाने धावून कंप्लीट सुद्धा केली आहे. हलकीशी फ्लाईट होती त्या चेंडूमध्ये आणि ती फ्लाईट फलंदाजाच्या त्या मनसुब्यानं उद्ध्वस्त करताना दिसली. कारण ज्या वेळेला चेंडू डेप्थ झाला, लँड झाला
त्यावेळेला ऑफस्टम्पच्या बिलकुल बाहेर आणि तिथे एक धाव धावून कंप्लीट. डिग्बाईच्या रूपाने सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आली आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघाल, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक काउ कॉर्नरच्या बाजूने झुकताय. डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलंय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, पुढचा पाय बाजूला काढून खेळलेला हा फटका चेंडू उंच हवेमध्ये नो मार्क्स लँड मध्ये चेंडू गेला. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये सहज रीतीने झालंय आणि या 2 धावांवरती समाधान सुद्धा मांडलंय. पॉइंट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन वेगळी शैली आहे क्षेत्ररक्षणाची. यष्टांच्या मागे उभे राहून निखिल सातत्याने फील्डला बदलवतात, गरजेचं सुद्धा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदलाव हा नेहमीच फलंदाजांच्या मानसिकतेवरती, त्यांच्या प्लॅनिंगवरती इम्पॅक्ट टाकत असतो. सध्याला फलंदाजाची मानसिकता काय बोलतेय? पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलाय. ओ हो या वेळेला चेंडू तीन चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक डॉट बॉल, चांगला कमबॅक. मागील 3 षटकामध्ये ज्या धावांचा रथ अगदी वेगाने वाहत होता, जात होता किंवा वेगाने धावत होता, अशा धावफलकाला कुठे ना कुठे रोखण्याचं काम केलंय. मागील 4 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी सचिनची, एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. राऊंड विकेट येत असताना यावेळेला टोलवलंय चेंडूला. वायडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणाती खणखणाती मनसे सिक्सर. षटकार आला. 6 धावांनी धावफलक वेगाने वाढले आणि वेगाने वाढत असताना जाऊन पोचले 49 धावांवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकामधील. जो कंट्रोल मागील 4 चेंडूवरती होता तो कंट्रोल कुठे ना कुठेतरी गमावला या शेवटच्या चेंडूवरती आणि 6 धावा येत असताना षटकार दाखवलाय तो सचिन यांना. सतीशच्या बॅटमधून ही आतिषबाजी होतीये. सतीश आणि चेतन ही सलामीवीर फलंदाज. इनसाइड आउट या वेळेला ऑन मेरिट खेळलाय. चेंडू निघून चाललाय. वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग होतीये. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. जेवढ्या धावा बनतील त्याला बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या प्रमाणात धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, गरजेचं सुद्धा आहे. अर्धशतक पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 51. टीम कळमगाव गावडोशी या संघाचा धावफलक. यानंतर होणारा सामना 2 विजयी संघांमधील असणार आहे. तरी 51 यापुढील होणारा सामना 2 विजयी संघांमध्ये असणार आहे. तरी दोन्ही संघांना विनंती आहे आपण शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. 51 उजव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू बघा दुरून खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जाते आणि हे वारंवार का होतंय माहित आहे. दोन्ही संघांना एकमेकांचे कमजोर दुवे, मजबूत दुवे
आणि त्या सगळ्या गोष्टींना ध्यानात ठेवत असताना गोलंदाजी केली जाते. चेतनचा जो स्टान्स आहे, चेतनची जी ताकद आहे, त्याला बघता जास्तीत जास्त त्याच्या शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो चेंडूला. कारण जर का बॅटच्या रडारमध्ये आला तर आपोआप तिथे सिक्सर बनणार आहे किंवा चौकार बनणार आहे आणि त्याच्यापासून वंचित ठेवायचंय. पण सतीश दुसऱ्या बाजूने ताबडतोड फलंदाजी करतायत. उच्चष्टीच्या बाहेरचा चेंडू, कोणत्या प्रकारची पायामध्ये हालचाल नाही, पंच वळत असताना सांगतात. हा चेंडू स्क्वेअर आहे, अतिरिक्त स्वरूपाची धाव धाबलकामध्ये ऍड होईल. शेवटचा अंतिम षटक, पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्थ. पहिला सामना 7 चेंडू राखून जिंकला होता तो आहिर देवळीने. जडमधल्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या रूपाने खेळलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, वेगाने फेकी झाली आहे. रनआउटची संधी ती सुद्धा मिस. आणि इथं 2 धावा चपळाईने सतीशने धावून कंप्लीट केल्यात. सतीश आणि चेतन पहिल्या चेंडूपासून आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहेत. विकेट आलेली नाहीये, पण धावा पाहिजे तशा बनलेल्या नाहीयेत. 55 वरती धावफलक आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. इथून 2 ते 3 मोठे फटके नितांत गरजेचे. कव्हर ड्राईव्हचा फटका हाडव्या बॅटने खेळले त्या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याने फील्ड केली, फेकी केली. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सतीशने कंप्लीट केल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आता दोन्ही खेळाडूंच्या जर का चेहऱ्यावरती बघाल तर ती थकान दिसायला लागली आहे. कारण जर का 5 षटकं तुम्ही उभे राहून प्रत्येक चेंडूवरती धावण्याचा प्रयत्न करत असाल तर ती थकान येणं स्वाभाविक आहे. 57 57 आणि यावेळेचा चेंडू जाऊ दिलाय. फलंदाज मागे आले, त्यांनी चेंडूला सोडून दिलं. त्यांना वाटलं वाईड मिळेल, परंतु चेंडू वाईड नाही आहे असं पंचांनी घोषित केलं. कोणत्याही प्रकारचा हावभाव पंचांच्या चेहऱ्यावरती नाही त्यांच्या कोण अशी कोणती माहिती. डॉट बॉल. शेवटच्या 2 चेंडू आता बाकी आहेत. ओ यावेळेला फुलटॉस, खराब चेंडू. सेट बॅट्समनला जर का अशा प्रकारचे चेंडू मिळतील तर त्याचा समाचार घेतला जाईल आणि घेतला गेलाय. चेंडू गेलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मनसे षटकार. सिक्स्टी 69 झालाय. मगाशी 69चं लक्ष होतं, आता 70चं आहे. 1 रन पुढे जायचा विचार काहीसा केलाय. चला लगेचच फिल्डिंग लावून घेण्यासाठी सर्वांनी मैदानात दाखल व्हायचंय आणि ज्यांची फिल्डिंग होती त्याने बॅटिंगसाठी 2 फलंदाज पाठवायचे. कोणताही वेळ न दवडता, वेळ न घालवता
माहित आहे निखिलला कशा पद्धतीचा खेळ करायचा आहे. या 70 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करायचा आहे. 70 धावांसाठी माझ्याकडे 30 चेंडू आहेत आणि त्या 30 चेंडूला कशा पद्धतीने युटिलाइज करायचं आहे आणि ते युटिलाइज करत असताना आता धावांची बरसात यावेळेला इनसाइड आउट. क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा जबरदस्त प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. मनसे षटकार. षटकार आला. षटकाराने धावफलक वेगानं वाढलं, जाऊन पोचलं 12 वरती. 3 चेंडूंमध्ये 12. आस्किंग रन रेट काय सांगतोय? 14च्या आसपासचं धावफलक. यावेळेला स्टेप आउट झाले. काही वेळ मागे गेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला फॉलो करत असताना पाठवलं सीमारेखा पार. 1 बाउन्स. चौकार. प्रतीक्षा हातामध्ये आता चेंडू. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेचा पुरेपूर आनंद लुटलाय निखिल जाधवने. आता उर्वरित 4 षटकांमध्ये 50 धावा करायच्या आणि त्या 50 धावा करण्यासाठी कशा पद्धतीचा अप्रोच आहे दोन्ही फलंदाजा जयदीपचा खास करून ते बघावं लागणार आहे. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू आहे आणि प्रतीकला ती जबाबदारी देण्यात आली आहे ब्रेक थ्रू मिळवून देण्याची, या मॅच मध्ये परत आणून देण्याची. बॅटिंग करत असताना जी अभेद भागीदारी केली होती त्याचा काहीसा इम्पॅक्ट या इनिंग वरती दिसावा अशी काहीशी इच्छा असणार आहे कळमगाव गावडोशी संघाची. परंतु समोर ज्या पद्धतीचा खेळ हा झांझवाड घोडे पारोटने केलाय, जो अटॅक पहिल्या षटकामध्ये केला निखिलने, तो काहीसा त्या धावपलकावरती चेसवरती इम्पॅक्ट टाकणार आहे. दिमागी आघात आहे. दिशा देऊन चेंडूला एका धावेसाठी खेळले. सिंगल धाव येताना दिसतीये. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा निखिल जाधव स्ट्राईक हँडवरती येतील. प्रतीकला काहीतरी नवीन करून दाखवण्याची संधी आहे. इथून निखिलचा ब्रेक थ्रू मॅच मध्ये परत
येईल तो गावडोशी संघ, पण काय त्यांना कमबॅक करता येईल का हा प्रश्न आहे. मनसे चषकाचा हा थरार, क्रिकेटचा महासंग्राम. कालचा दिवस 40,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला. आज KSK अंतर्गत दोन गाव एक संघ ही संकल्पना आहे आणि त्याच्यामधील मॅच नंबर 2 दुसरा सामना आपल्या समोर. प्रतीक समोर जयदीप स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलंय, चेंडूला पाठवून दिलंय सीमारेखा पार, मनसे चौकार. समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती टीम सांजवड घोडे पारोड या संघाचा धावफलक. धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 13च्या आसपासचं धावफलक अपेक्षित. हा सामना जिंकण्यासाठी षटकागणिक तुम्हाला 13 धावा बनवाव्या लागतील. योगेशच्या हातामध्ये चेंडू. समोर आता निखिल असतील. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण बघाल, वायडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये ठेवला, थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये थोडा गलीच्या बाजूने झुकता, पॉइंट सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे सर्कलच्या आतमध्ये आणि कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंग ऑफ मध्ये सुद्धा खेळाडू. हो, पहिला चेंडू आड्या पाट्या काढण्याचा प्रयत्न, लाऊड अपील. पंचांवरती कोणताही प्रभाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निखिल वरती सर्वांच्या नजरा आहेत. या 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी, या उरलेल्या 38 धावा करण्यासाठी निखिलचा रोल खूप अहम आहे. निखिलचा रोल खूप मोठा आहे. जयदीपने सुद्धा कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. हो, या वेळेला पंच केलं चेंडू चाळ्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ,
प्रयत्न चांगले, प्रयत्न चांगले. विकेटचं महत्व माहित होतं आणि त्यामुळे स्वतःला झोकून त्याला डाईव्ह लगावली, पण तो एस्केप इतका काही कामाला नाही आला. 2 धावा मात्र तो पण धावून कंप्लीट केल्यात. कौतुक आहे. फिल्डरच्या शरीरापासून लांब राहिला होता, जजमेंटमध्ये चूक झाली होती. शेवटच्या क्षणाला वाटलं होतं की आबाखेमध्ये आहे, त्यावेळेला डाईव्ह लगावली. हे पण सुद्धा कौतुकास्पद आहेत. यश अपयश हा वेगळा पार्ट आहे, पण ज्यावेळेला आपण असे एफर्ट टाकतो त्यावेळेला स्वतःचा आत्मविश्वास काही प्रमाणात वाढत असतो. कारण मी माझ्या संघाच्या विजयामध्ये पराजयामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करताना दिसलोय. आडवा बॅट टेकल्यात यावेळेला बिलकुल फ्लॅट 6 मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार, मनसे षटकार. थँक्यू डीजे. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रनआउटची संधी. विकेट किपर जोपर्यंत चेंडूला गॅदर करते, रनआउटचा. हो रनआउट घेण्याची इच्छा जरूर मनामध्ये होती, परंतु चेंडू हातामध्ये राहिला तर, नाही राहिला तर कुठं रनआउट होणार आहे. मला तिथे 2 धावा सहज पूर्ण केल्या. धावफलकाची धावा या 2 धाव्यांशी जाऊन पोहोचला 42 वरती. तिसरं षटक योगेशचं 0-2-6-2 असं धावफलक. 31 वरती वैयक्तिक निखिलच्या त्या धावा. पहिल्या इनिंग मध्ये सतीशने अर्धशतक झळकावलं. पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू उंच हवेमध्ये, फक्त हवेमध्ये नाही तर सर्वात लांबच लांब षटकार. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार, मनसे षटकार. षटकार आला. षटकाराने धावफलक पुन्हा एकदा वेगाने वाढलं. निखिलने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा यावेळेला चेंडूच्या खाली येऊन पाठवून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार, षटकार. षटक संपलं तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा किती आहेत? 54 आणि 54 मध्ये 42 धावा या निखिल जाधवच्या. 43 धावा, 43 रन्स. नॉट आउट निखिल. जयदीप 11 धावांवरती खेळतोय. 54 54 धावा आणि त्या 54 धावांनिशी आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असणार आहे. 12 for 16, 12-16, 8 ची सरासरी. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू. प्रतीकच्या हातामध्ये चेंडू. जयदीप त्याच्या समोर असणार आहे. प्रतीक वरती सर्वांच्या नजर आहेत, कारण प्रतीक या गेमला चेंज करण्यासाठी या गेमचा सूत्रधार बनू शकतो. जर का इथून या दोन्ही विकेट्सला जर प्रतीकने मिळवलं तर या मॅच मध्ये परत कळमगाव गावडीचे संघ येऊ शकतो. ड्राईव्ह केलंय चेंडूला ऑफ साईडच्या दिशेने. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, सिंगल धाव कंप्लीट. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. अजून या सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये चेस झाला होता.
69 धावांचा तो पाठलाग आपण बघितला जो आहिर देवली संघाने पाठलाग केला तर बिरमणी आणि हातलोट संघाला पराभव शाळेत धाडलं होतं. यावेळेला ऑनसाईडला खेळलेला हा चेंडू सतीच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली आहे. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. एका धावेने धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. जयदीप हो 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 यावेळेचा चेंडू फलंदाजाला आतून बाहेर काढण्यासाठी मजबूर करतोय. बघा ही मॅच संपलेली नाहीये. काहींना वाटत असेल की सलामीवीर अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत तर या मॅचचं जवळजवळ चित्र किंवा हा सामना जवळजवळ संपलाय पण तसं नाही आहे. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. षटकार आलाय आणि षटकाराने आता ही मॅच सोपी करण्याच्या दिशेने जात असताना जयदीप हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक. हॅलो शेवटचे 6 चेंडू आणि हॅलो एका धावेची गरज. षटकारासाठी 6 धावेची गरज आहे. हॅलो ओ हो 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 आता खरी मजा आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. अर्धशतकासाठी 6 धावेची गरज. निखिल जाधव काय फिनिश करतोय. अर्धशतक की मॅच बघावं लागणार आहे. मनसे चषकातील हा थरार काय दुसरं अर्धशतक येईल का. आडव्या बॅटनं स्टाईलचं फिनिश मॅच विनिंग सिक्सर आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक निखिल जाधवच्या नावे. अभिनंदन अभिनंदन. झांजवड घोडे पारोट संघ आणि कलमगाव गावडोशी संघ हार्ड खूप चांगला खेळ आपण सुद्धा केलात. कुठेतरी कमी पडलात त्यामुळे स्पर्धेबाहेर आपल्याला व्हावं लागतंय. चला यानंतर होणारा टॉस दोन्ही संघाचे कर्णधार दोन विजयी संघाचे कर्णधार आपण या. आहिर देवली संघाचे कर्णधार आणि झांजवड घोडे पारोट संघाचे कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचंय.